नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? खुश राहा, आनंदी राहा आणि परमेश्वराची भक्ती करत राहा. आता आज मी तुम्हाला इतका सुंदर उपाय सांगणार आहे की आपण कधी एखादा दिवस असा जातो की त्या दिवशी आपलं काहीच चांगलं काम होत नाही. कोणतरी आपल्याला बोलतं काहीतरी, किंवा आपण कुठे बँकेत गेलो तर तिथलं काम होत नाही, कोणतंच काम व्यवस्थित होत नाही. मग आपल्या तोंडातून नकळत असे शब्द निघतात की शी बाबा, आज कोणाचा दिवस बघितला, कोणाचं तोंड बघितलं, असं आपल्या तोंडातून नकळत निघतं. तर त्यासाठीच हा उपाय आहे. आपण जर सकाळची सुरुवात उठल्या उठल्या अशी एक वस्तू बघायची की त्याच्यामुळे आपला दिवस खूप सुंदर जातो आणि ऊर्जावान बनतो, पॉझिटिव्ह एक एनर्जी येते आपल्यामध्ये. तर त्यासाठी सकाळी उठल्या उठल्या आपण ज्या बेडवर किंवा खाली झोपतो तिथेच मांडी घालून बसायचं आहे. पहिल्यांदा 3 वेळा नामस्मरण करायचं आहे, आपल्या आवडत्या आराध्य दैवतेचं कोणत्याही करा. त्याच्यानंतर आपण असे हात जोडायचे आहेत आणि ते असे घर्षण करायचे आहेत. घर्षण केल्यानंतर ते आपल्या डोळ्यांवर, आपल्या मुखावर असे फिरवायचे. त्याच्यानंतर परत आपले असे दोन्ही तळहात एकत्र करून ठेवायचे. त्याच्यामध्ये बोटांच्या वरच्या ह्या भागामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो, ह्या मधल्या भागामध्ये आपल्या सरस्वती देवीचा वास असतो आणि इथे मुळाला आपल्या बाळकृष्ण म्हणजे जगाच्या मालकाचा वास असतो. म्हणून दोन्ही हात एकत्र करायचे आणि म्हणायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदः, प्रभाते करदर्शनम. हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आणि असं हातांचं घर्षण करून पुन्हा आपल्या डोळ्यावर लावायचं. मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, हा उपाय जर तुम्ही 43 कंटिन्यू करायचाच आहे, पण फक्त 43 दिवस 43 दिवस जर तुम्ही नित्यनेमाने केला तर तुमचा दिवस हा म्हणजे सकाळच एवढी एनर्जीफुल होईल आणि पॉझिटिव्ह होईल की मग दिवस आपला आरामशीर व्यवस्थित जातोच. आता थोडेफार प्रॉब्लेम असतातच आपल्याला प्रारब्धानुसार, पण त्याची तीव्रता कमी होते. नमस्कार.